एका माकडानं आईच्या कुशीत असलेल्या 20 दिवसाच्या बाळाला खेचलं आणि जवळच असलेल्या एका विहिरीत फेकलं, पण त्यानंतर घडलेल्या चमत्कारानं सर्वच थक्क झाले. नैला पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शिवनी गावात ही घटना घडली. गावात राहणाऱ्या अरविंद राठोड यांच्या पत्नीची 20 दिवसांपूर्वी प्रसूती झाली. तिने एका कन्येला जन्म दिला. याच बाळाला अरविंद यांची पत्नी कुशीत घेऊन जेवण भरवत होती. इतक्यात अचानक एक माकड आला आणि माकडानं आईच्या कुशीतून बाळाला खेचलं आणि तिथून पळ काढला. बाळाला माकडानं पळवताच आईनं आरडाओरडा सुरू केला. तिचा आवाज ऐकून कुटुंब आणि ग्रामस्थ तिथं धावले. यानंतर माकड 10 ते 15 मिनिटं इकडं तिकडं पळू लागलं. काही वेळानंतर माकडाच्या हातात बाळच नव्हतं, त्यामुळे सगळेच घाबरले. ग्रामस्थांनी बाळाचा शोध सुरू केला. त्यांची नजर एका विहिरीकडे गेली. तिथं बाळ पाण्यावर तरंगत होतं. जवळपास 10 मिनिटं चिमुरडी पाण्यात होती. तिच्या तोंडात पाणी देखील गेलं, पण डायपरमुळे ती पूर्णपणे बुडाली नाही. डायपरमुळे बाळ पाण्यावर अलंगत तरंगत राहिलं. परिस्थितीचं गांभीर्य पाहता ग्रामस्थांनी बादलीच्या मदतीनं चिमुकलीला बाहेर काढलं. त्याचवेळी तिथं राजेश्वरी राठोड नावाची नर्स देखील होती. ती गावातील मंदिरात कथा ऐकायला आली होती. राजेश्वरी यांनी वेळ न दवडता बाळाला CPR दिला. काही वेळातच बाळाचा श्वास पुन्हा सुरू झाला. राजेश्वरी यांनी बाळाला जीवदान दिलं. हा प्रकार पाहून उपस्थित ग्रामस्थांचे डोळे भरून आले.